बदलापूर रेल्वे स्टेशनवरील एक व्हिडिओ जो आहे तो 2 दिवसांपूर्वी व्हायरल झालेला। त्यामध्ये एक मुलगी सांगते की ते काका माझा गपचूप फोटो काढत होते, त्याच्यानंतर काही लोकांनी त्या काकांना पकडलेलं। या घटनेमागची आणखीन एक खरी कहाणी आहे, ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। नमस्कार, बदलापूर व्हॉइस न्यूज मध्ये मी आम्ही सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत करतो। ज्या मुलींनी तिथे व्हिडिओ समोर सांगितलं की हे माझा गपचूप फोटो काढत होते, त्या मुलीचे बाबा आपल्यासोबत जोडलेत। सर, तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, हेच इसम आहेत, ते तिथे होते आणि काकांवरती तिने आरोप केला की हे माझा गपचूप फोटो काढत होते। नंतर बदलापूर स्टेशन परिसरातल्या लोकांनी काकांना पकडलेलं। परंतु काय सगळी सत्य कहाणी आमच्या प्रेक्षकांना सांगा। त्याचं याच्या अगोदरच म्हणजे 24 तारखेची घटना ही काय कालची ती आणि तिचे मित्र हे दुपारी 24 तारखेला म्हणजे शाळा सुटल्याच्या नंतर पेपर झाल्याच्या नंतर हे लोक स्टेशनला वगैरे जेवण खाण्यासाठी काही गेले होते। त्यावेळी यांनी फोटो काढला होता आणि यांना मी ऑलरेडी सांगितलंच होतं की फक्त तिच्यावर ध्यान ठेवा, हे शाळेमध्ये नेण्याच्या आणण्याचं काम करत होते। हे आता सध्या तर नव्हते, पण तरी पण त्यांना मी बोललो होतो की ध्यान असू द्या, तिच्यावरती लक्ष ठेवा। म्हणून त्यांनी काय फोटो वगैरे काढले होते, व्हिडिओ वगैरे काढलेला नाहीये, फोटो काढलेले। आणि त्यांनी ज्या व्यक्तीने यांना जो पकडले होते म्हणजे ते तिथले जे व्यक्ती होती, जे पोरं वगैरे होती, ते ओळखीचेच असन ते। त्यांच्या विरुद्ध आम्ही त्याच दिवशी आम्ही ही कंप्लेंट रजिस्टर केलेली आहे। ही 24 तारखेची आहे आणि व्हिडिओ जो आहे हा काल व्हायरल केलेला आहे। ज्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे काल, त्याच्या विरुद्ध पण आता आम्ही कंप्लेंट रजिस्टर केली आणि त्यांच्यावरती पण एक कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आता आम्ही इथं पोलीस स्टेशनला आलेलो आहे। पुढची कारवाई चालू आहे। तुमच्या मुलीला काका पहिल्यापासूनच हो ओळखत होते, ते शाळेमध्ये नेण्या आणण्यासाठी काम करत होते, ते पहिले होते ते, आता 1-2 वर्ष नाहीये। कामकर शाळेत म्हणजे 11वी 12वीचा 6माही परत सोडत होतो। काल काय घडलं त्या दिवशी 24 तारखेला असं काय घडलं? 24 तारखेला जे घडलं ना, दुपारी पेपर सुटल्यानंतर ते तिकडून निघालो मी, तिकडून नेंद्रापाड्यातून भाडा घेऊन निघालो। तो भाडा घेऊन निघालो मी इकडं गणेश टुडीची इथे येत असताना तर यांची मुलगी आणि दुसरे 2 मुलं 2-3 मुली मैत्रिणी पण होत्या, ते तिथं खात बसले होते। तिथं काहीतरी खाला उभे होते काहीतरी असं समजा। तर मी काय तिथं काही नाही बोललो, त्यांना काहीच नाही बोललो। फक्त हे मला काय बोलले होते, तुम्ही फक्त लक्ष द्या, हे दिसलं कधी तर त्या मुलाचा फोटो काढा। ते बाहेरची मुलं होते, म्हणजे ते आपले इथले नाही। तुम्ही त्यांना म्हणजे ऑलरेडी आमची त्याच्या विरुद्ध एक मागच्या वर्षी ती कंप्लेंट झालेलीच होती। तर तेच मुलं जे आहेत, तुम्ही त्यांना सांगितलं होतं की असं कधी काय दिसलं तर कधी काही दिसलं तर तुम्ही फक्त एवढं लक्ष ठेवा की कधी कोण काय आहेत त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवा। आणि ती जी मुलं आहेत ते पण आहेत ओळखीचे असं। आता बघू, त्यांच्यावर मी ऑलरेडी कंप्लेंट केलेली आहे। आता ते साहेबांना सांगून ते अजून काहीतरी प्रोसिजर एकदम कठोर व्हावी याच्यासाठी एक प्रयत्न चालू आहे। त्या दिवशी मी फक्त फोटो काढलेले 4 त्या मुलाचे, मुलीचा फोटो नाही काढलं का व्हिडिओ नाही काढलं, त्या मुलाचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला एवढाच। त्याचा राग धरून तिने तो स्टेशनवरती ते केलं, सांगितलं की ओळखत नाही असं। नक्कीच हा धक्कादायक प्रकार घडलेला आणि या प्रकारानंतर एक दुसरी बाजू जी आहे ती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, कारण की व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला। आम्ही माध्यमांनीही तो व्हिडिओ नंतर प्रकाशित केला, परंतु या संपूर्ण व्हिडिओ मागचं जे खरं कारण आहे, जी सत्यता आहे, जे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली आहे। घटना 24 तारखेला घडलेली आहे, FIR ही सरांनी आपल्याला दाखवला। आपण जर पाहिलं तर ही घटना 24 तारखेला घडलेली आहे। बदलापूर पोलीस स्टेशनमध्ये आपण जर पाहिलं तर ही तक्रार या ठिकाणी नोंदवण्यात आलेली आहे 24 तारखेला। परंतु व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि ज्यांनी कोणी हा व्हिडिओ व्हायरल केलाय त्याच्या विरुद्ध पण आता आम्ही कंप्लेंट इथं केलेली आहे। आता बघू, साहेबांनी बोलवले काय। मुलीची पण चुकी आहे की तिने सांगितलं की काका ओळखीचे नाही। हो, ते त्यांचा ऑलरेडी त्यांच्या अगोदर 1-2 महिने अगोदर वाद झाला होता, त्यांच्यामुळे ते असं काय झालं असेल। वाद झाला म्हणून तिने सांगितलं बोललेली होती। हा, ती बोलत होती तशी, तसं काही नाहीये, ओळखते ते पण। व्हिडिओ व्हायरल झाला, व्हिडिओ व्हायरल म्हणजे त्या व्हिडिओचे सहन इथं न करता ज्यांनी कोणी असं वेगळ्या पद्धतीने जो व्हायरल केलाय तो केला नव्हता पाहिजे। पहिले त्याची सहनिता केली पाहिजे नव्हती।
त्यामुळे आता जो आता वाढल्या प्रकार त्यासाठीच आता आलो आम्ही कंप्लीट करायला. नक्कीच आपण पाहिलं तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला, समाज माध्यमांवरती व्हायरल झाल्याच्या नंतर, कारण की बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरातली ती घटना असल्यामुळे अनेक लोकांनी तो व्हिडिओ पाहिला, कमेंट्स केल्या, व्हायरल केला. परंतु त्याच्या मागे आता जर सत्यता पाहिली तर त्याच मुलीच्या बाबांनी हे जे रिक्षा चालक आहेत त्यांना सांगितलेलं की मुलीवरती लक्ष ठेवा, आणि त्यांनी ती ज्या मुलीबरोबर जी मुलं होते त्यांच्यावर फोटो टिपण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलीने तिथे आम्ही यांना ओळखत नाही असं सांगितल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला. आणि त्याच्यानंतर ही घटना संपूर्ण 24 तारखेला घडलेली आहे. 24 तारखेला रीतसर या ठिकाणी येऊन FIR देखील नोंदवण्यात आलेली, परंतु हा व्हिडिओ अचानक काल व्हायरल झाल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह जे आहे ते निर्माण केले जात होते. परंतु या संपूर्ण घटनेमागचं सत्य जे आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही संपूर्ण माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत, बदलापूरकरांपर्यंत आपण पोहोचवलेली आहे. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइसला फॉलो